सभापती महोदय, मुंबईमधल्या सर जे महानगर रक्तपेढी जी सरकारी रक्तपेढी आहे त्या रक्तपेढीमध्ये रक्त चोरीचं रॅकेट, आर्थिक गैरव्यवहार आणि त्यामध्ये आरोग्य विभागाच्या उदासीनतेबद्दल मी प्रश्न विचारला होता। जे शासनाचं पत्र आलंय, उत्तर आलंय, त्या उत्तरामध्ये जे आरोप मी केले होते ते मान्य केलेत आणि हैराण करणारी अशी ही उत्तर आहेत। सभापती महोदय, थोडीशी पार्श्वभूमी सांगणं गरजेचं आहे। चिंचपोकळी इथल्या एका मित्रमंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित केलं गेलं। त्यामध्ये जवळपास 188 रक्तपिशव्या संकलित झाल्या। 188 रक्तपिशव्या संकलित झाल्यानंतर त्याच्यातल्या जवळपास 55 रक्तपिशव्या परस्पर कोणतीही पूर्वपरवाना न घेता कुठलीही अधिकृत नोंदीशिवाय या 55 रक्तपिशव्या बदलापूरच्या माया रक्तपेढी या ठिकाणी पाठवण्यात आला। सभापती महोदय, हा गैरव्यवहार झालाय आणि जो थेट चोरीचा गुन्हा आहे। याच्या बरोबरीनेच खाजगी साठवणूक केंद्र साबू सिद्दीक प्रति पिशवी 665 रुपयांची नियमबाह्य सवलत दिली गेली, ज्याद्वारे खाजगी संस्थांनी प्रति पिशवी 760 रुपये ते 800 रुपये नफा कमवला। ही सरकारी तिजोरीची थेट लूट आहे सभापती महोदय। आणि हे करणारे रक्त माफिया कोण आहेत? हे आहेत त्या रक्त केंद्राचे प्रमुख डॉक्टर हितेश पगारे आणि दुसरे आहे वैद्यकीय सामाजिक अधिकारी भिसे। सभापती महोदय, हे जे दोघ जण आहेत हे दोघही कॉन्ट्रॅक्ट बेसवर त्या ठिकाणी काम करतात। उत्तरामध्ये असं लिहिलंय, शासनाने जे उत्तर दिलंय त्यामध्ये असं लिहिलंय की आम्ही त्यांना समज दिली आणि ती देऊन सुद्धा दोनदा समज दिली असं म्हणतायत। आणि समज देऊन सुद्धा सभापती महोदय, हे जे कंत्राटी कामगार आहेत, जो रक्त केंद्र प्रमुख आहे, जो सामाजिक वैद्यकीय अधिकारी आहे, हे चोरी करत राहिले, हे पैशांचा गैरव्यवहार करत राहिले। मला असं म्हणायचंय, त्यांना शासनाने 55,000 रुपये दंड केला आणि सक्तीच्या रजेवर पाठवून दिलं। सक्तीच्या रजेवर असताना सुद्धा या डॉक्टर पगारेंनी वसई मधल्या एका खाजगी कंपनीला 2,37,000च्या फ्रीजरची नियमबाह्य मागणी नोंदवली। सभापती महोदय, सक्तीच्या रजेवर असतानाही रुग्णांच्या नावे आरक्षित रक्तपिशव्यांसाठी याचा हस्तक्षेप चालू होता। डॉक्टर पगारे याचं स्वतःचं खाजगी रक्त केंद्र आहे, ते माया रक्तपेढी या नावाने बदलापूरमध्ये चालतं। त्या ठिकाणी जे महानगरच्या सगळ्या शासकीय रक्त केंद्रातील कर्मचारी, माझ्याकडे फोटो आहेत तुम्हाला पाठवते, कन्झ्युमेबल गाडीचा वापर ते करत होते। त्याच्यावर इतके दिवस कारवाईच झाली नाही। प्रश्न हा आहे की शासनाने जे उत्तर दिलंय त्यामध्ये आम्ही त्यांना दोनदा समज दिली, आम्ही त्यांच्याकडनं 55,000 रुपयाचा दंड वसूल करतोय, ते काय आपले जावई लागतात? हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे, या कॉन्ट्रॅक्टच्या ॲग्रीमेंटमध्ये काय लिहिलेलं आहे? मोठा क्लॉज आहे, मी शेवटच्या 2 ओळी वाचून दाखवते। इफ द कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉई is guilty of personal insobriety, the said SBTC may terminate the contract without any notice. अशा वेळेला या कॉन्ट्रॅक्ट मध्ये जर लिहिलेलं आहे की कुठलीही पूर्वसूचना न देता ज्यांनी गैरव्यवहार केलाय, ज्यांनी सरकारी रक्त खाजगी रक्तपेढ्यांना त्या ठिकाणी विकलंय, पैशांचा अपहार केलाय, त्यांना आपण आणखीन किती मागणी आहे की यामध्ये डॉक्टर हितेश पगारे आणि वैद्यकीय सामाजिक अधिकारी भिसे यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे। पैशांचा अपहार त्यांनी केलाय, सरकारी रक्त त्यांनी चोरलंय, त्याचे सगळे प्रूफ हे मी आपल्याकडे देते। त्यांनी लिहिलंय की कोणाची तक्रार नाहीये, माझ्याकडे पत्र आहे। कल्पना क्षीरसागर यांनी अनेक कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ केल्याची तक्रार दिली होती, पण या अनागोंदीची तक्रार
SBTC कडे केली पण दखल करण्यात आली नाही, हे ते पत्र आहे आपल्याकडे सबमिट करते. सभापती महोदय, अत्यंत महत्वाचं, डोनर कार्ड जे दिले जातात, ज्या रक्ताच्या पिशव्या गुल करायच्या आहेत त्या डोनर कार्ड वरती बारकोडच नाहीये. त्याची सुद्धा कॉपी मी आपल्याला पाठवते. ह्या गुल करणाऱ्या पिशव्या सभापती महोदय, याच्यावरती बारकोड नाही. सभापती महोदय, या बघा, त्या जे महानगर रक्तपेढीच्या, नाही थोडंसं मला बोलावं लागेल, हे बारकोड असलेल्या रिसिप्ट मी तुम्हाला दाखवते. सभापती महोदय, पैसे मागितले जातात. मी राहते परळमध्ये, मी 26 वर्ष राहिली आहे, मला माहिती आहे तिथे काय अवस्था आहे. हॉस्पिटल्समध्ये ज्या वेळेला दुर्धर आजारासाठी रक्त त्या ठिकाणी द्यायला पाहिजे, तर पैसे असतील तरच रक्त मिळेल अशी उर्मट उत्तरं दिली जातात. सभापती महोदय, सरकारी रक्ताचा खाजगी संस्थांना नफा लाटण्यासाठी वापर केला जातोय. गरीब रुग्णांना मोफत रक्त नाकारून त्यांची आर्थिक लूट केली जाते. हे म्हणतात आमच्याकडे तक्रारी नाही. ह्या तक्रारीचं मी तुम्हाला देते. त्याच्यात काय म्हटलंय की मी 4 वेळा रक्तदान केलंय, सर्टिफिकेट घेऊन गेलो तर मला रक्त दिलं नाही, माझ्याकडे 1200 रुपयाची मागणी केली, हे पण मी आपल्याकडे देते. सभापती महोदय, हा जो जेजेचा स्टाफ आहे, या हितेश पगारेने स्वतःच्या माया रक्तपेढीसाठी वापरला, त्याचे हे फोटो आहेत, हेही मी आपल्याला सबमिट करते. त्याचबरोबरीने यातून जे मधून माया रक्तपेढीमध्ये ज्या रक्ताच्या पिशव्या नेण्यात आल्या त्याचे फोटो मी आपल्याकडे सबमिट करते. सभापती महोदय, गेली 10 वर्ष याचं ऑडिटच झालेलं नाहीये आणि त्याच्यामुळे ऑडिट न झाल्यामुळे या ठिकाणी या रक्त माफियांचं त्या ठिकाणी फावलेलं आहे. सभापती महोदय, रक्तपेढी, माझे प्रश्न, रक्तपेढी चालू झाल्यापासून आतापर्यंत खरेदी केलेल्या रक्तपिशव्या, वापरलेल्या रक्तपिशव्या, रुग्णांना जारी केलेल्या रक्तपिशव्या, नष्ट केलेल्या रक्तपिशव्या, याचं ऑडिट का अजूनपर्यंत करण्यात आलं नाही. सभापती महोदय, SBTC डॉक्टर अरुण थोरात 31 मार्च 2022 हे एकमेव शेवटचे पूर्ण वेळ त्या ठिकाणी सहाय्यक संचालक होते. आता त्याच्यानंतर 2-3 विभागाचा भार असलेला म्हणजे ऍडिशनल चार्ज देणारे अधिकारी त्या ठिकाणी गेले आणि त्यामुळे या कामाला न्याय मिळाला नाही. त्यामुळे पूर्ण वेळ अशा पद्धतीची नियुक्ती कधी केली जाणार आहे, ती तात्काळ केली जावी, ही माझी त्या ठिकाणी मागणी आहे. दुर्धर आजाराच्या रोग्यांना विना व्यत्यय रक्त पुरवठा व्हावा यासाठी शासन कोणती ठोस SOP लागू करणार आहे? दुर्मिळ रक्तगटांच्या सुरक्षेसाठी ऑनलाईन ट्रॅकिंग प्रणाली ही तुम्ही कधी कार्यान्वित करणार आहात? सभापती महोदय, हे प्रश्न तर बरेच आहेत, पण सगळ्यात महत्वाचं, हे जे 2 रक्त माफिया आहेत, एक आहे डॉक्टर हितेश पगारे जो रक्त केंद्राचा प्रमुख आहे, दुसरा आहे भिसे जो वैद्यकीय सामाजिक अधिकारी आहे. त्यांनी आतापर्यंत FDAचे सगळे नियम पायदळीत उडवले. सभापती महोदय, तेच सांगतेय. किती प्रश्न झाले? सगळ्यात महत्वाचा प्रश्न तर हाच आहे की हे जे दोघं रक्त माफिया आहेत, आपल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये नमूद केलेलं आहे, यांना तात्काळ टर्मिनेट करून, फक्त टर्मिनेट नाही, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हायला पाहिजे आणि त्यासाठी शासन तात्काळ ही कारवाई करणार का, हा माझा महत्वाचा प्रश्न आहे. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य चित्राताईंनी जी या ठिकाणी लक्षवेधी मांडलेली अत्यंत गंभीर स्वरूपाची ती लक्षवेधी आहे आणि हे बाब लक्षात आल्यानंतर चौकशी करण्यात आली आणि डॉक्टर हितेश पगारे व डॉक्टर भिसे हे दोघंही त्यामध्ये दोषी आढळून आलेले आहेत आणि त्यांना तात्काळ त्यांची सेवा समाप्त करण्यात येत आहे. सभापती महोदय, त्याचबरोबर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे देखील दाखल करण्यात येतील आणि चित्राताईंनी जे पूर्ण वेळ अधिकाऱ्याची या ठिकाणी नियुक्ती करण्याबाबत मागणी केलेली आहे, तर आपण सहाय्यक संचालक एक पद सुद्धा ह्या ब्लड बँकेसाठी आपण या ठिकाणी देणार आहोत अध्यक्ष महोदय. आणि यापुढे ट्रॅकिंगसाठी सुद्धा आपण NACO FDA केंद्र शासनाच्या ज्या सूचना आहेत त्यानुसार एक SOP
तयार करून कशा पद्धतीने ह्या ब्लड ज्या बॅग्स असतात त्याच्यावरती QR कोड देऊन कसं ट्रॅक करता येईल ह्याबाबत सुद्धा आपण कारवाई करणार आहोत. त्या ठिकाणी अधिकारी नाहीये. आपला विषय जो आहे तो SBTCचा आहे आणि त्या SBTC जे सरकारी रक्त आहे ते खाजगी रक्तपेढ्यांकडे वळवायचं काम या महाभागांनी केलंय. त्याच्यावरतीची ही लक्षवेधी आहे. तर त्या दोषींवरती सुद्धा कारवाई मनीषा करण्यात त्याला एक आणि त्यांच्याकडून दंड घेऊन होणार नाही. त्यांनी अतिशय ज्या पद्धतीने या सगळ्या सरकारी रक्त विकलेलं आहे त्याच्यामुळे हे जे 2 रक्त माफिया आहेत पगारे आणि भिसे यांच्यावरती SIT लागली पाहिजे. हे शासन त्या ठिकाणी करणार का? याशिवाय तुम्ही फौजदारी गुन्हे मंत्री महोदय, मी मंत्री महोदयांचे आभार मानते की त्यांनी फौजदारी गुन्हे दाखल करणार, त्यांना तात्काळ टर्मिनेट करणार, हे सगळं सांगितलंय. पण सक्तीच्या रजेवर असतानाही त्यांनी त्यांचे नियम त्या ठिकाणी मोडलेत. त्यामुळे अतिरिक्त कारवाई या हितेश पगारेवर होणार का? एक SIT आणि दुसरं अतिरिक्त कारवाई. या ठिकाणी ह्या दोघांवरही FIR दाखल करू आपण फौजदारी गुन्हे आणि त्याच्यातून काही आणखीन गंभीर आढळलं तर SIT दाखल करू. आणि त्यांनी सक्तीच्या रजेवर असताना सुद्धा जे आदेश दिले, एवढं धाडस केलं, त्याबाबतही त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.